महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्र हद्दीत कल्याण डोंबिवली विभागातील खासगी आणि सरकारी जमिनीवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवण्यात यावी। प्रत्येक लाभार्थी घटकाला या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या मुंबईतील अधिकाऱ्यांना दिले। झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रात किती अंमलबजावणी झाली आणि करायची असेल तर ती कशा पद्धतीने करता येईल, लाभार्थींना या योजनेचा अधिकाधिक लाभ कसा मिळेल, तसेच कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यात यावी या दृष्टीने भाजप प्रदेश कार्याध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी मुंबईत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली। यावेळी प्राधिकरणाचे उपजिल्हाधिकारी अश्विनी जोशी, तहसीलदार विजय वाकोडे, सहाय्यक अधिकारी हर्षद घोटेकर उपस्थित होते। मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रात कल्याण डोंबिवली पालिकेसह ज्या स्थानिक स्वराज्य संस्था भागात ही योजना तातडीने राबवण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे तेथे या योजनेचा विनाविलंब शुभारंभ करावा। या योजनेतून खरा लाभार्थी अजिबात वंचित राहता कामा नये। प्राधिकरणाच्या अन्य क्षेत्रातही खासगी शासकीय जमिनीवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना अधिक प्रभावीपणे गतिमानतेने राबवता येईल यासाठी प्राधिकरणाने वेगाने हालचाली सुरू कराव्यात। या योजनेच्या अंमलबजावणीत काही अडथळे येत असतील तर त्याचे शासन पातळीवर निराकरण करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, असे आश्वासन आमदार रवींद्र चव्हाण यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले। प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ही योजना मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रात राबवण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे सांगितले। ब्युरो रिपोर्ट डोंबिवली, आपले वृत्तप्रहार। तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा।